shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराश मनावर मनोरंजनाची फुंकर घालायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागामध्ये आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे देऊळबंद 2 या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, मुंबईकर झालेल्या जोडप्याकडे आलाय गावाकडचा पाहुणा. चला बघूया त्यांना आपल्यासोबत काय काय हास्यमेवा आणलाय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. पृथ्वीक, लोळतोयस काय? हा लोळतोयस काय? मग काय करू यार, लोळू दे मला, जरा आराम करू दे. कंटाळलो रे. एक तर आठवडाभर ना मानेवर दगड ठेवून काम केलं होतं. त्यात आत्ताच 2 दिवसांपूर्वी थायलंडला गेलो होतो बिझनेस मीटिंगसाठी. काय बिझनेस मीटिंग? कंपनीतले खूप लोक होते माझ्यासोबत, खूप दमायला झालं. हो का? मग मला आता टाइमपास करू दे, मी रील स्क्रोल करणार आहे आता. बर, कर कर. आता थोडा वेळ लोळ. हा. दुपारनंतर मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुरडया करायच्या आहेत? नाही, मग लाडात कालीस, खरं सांग. मी एक ड्रेस बघितलाय, आपण मॉलला जाऊया. नाही वनी, नाही Please, वनी, नाही please. वनी, नाही Please, नाही please, नाही please. नाही नाही. तू किती कन्व्हिन्स कर, नाही. प्लीज. एक ड्रेस म्हणतेस आणि 8 विकत घेतेस. नाही, हा, मग मला आवडतात सगळे. मी काय करू? मी नाही, मला नाही चालणार अजिबात, मला नको. प्लीज, एकच ड्रेस प्लीज. नाही नाही, एक मग मिनिट. काय करायचं? काही नाही, माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे. मी तर म्हणतो आपण काय करूया, आपण घरातच आहोत, रविवारचा दिवस आहे, आंबेही आहेत घरात, आमरसपुरी करू, मस्त जेवू, दुपारी ताणून देऊ, संध्याकाळी उठू. 2 आंबे आहेत फक्त. 2 आंब्यांचा करू आमरस. सगळे आंबे संपवलेस? मी एकटीने. किती आणले होतेस? किती आणले होते? 6 आणले होतेस. त्यातले 2 खराब निघाले, 2 रात्री खाल्ले, संपले. 2च राहिलेत. काय कोणचं करू? नाही, 6 मुद्दाम नव्हते आणले, सोन्याच्या भावाने विकतायत ग आंबे. पण मग जाऊ दे ना, चल ना, जाऊया आपण प्लीज. नाही, अजिबात नाही, अजिबात. फोनवर बसलीस, फोनवर नाही बसलीस. ना, प्लीज चल ना. नाही. काय सिलेक्ट पण केलंय मी, फक्त जाऊन घेऊन यायचं प्लीज. पेडणेकर काकांचा फोन काय होता आता? कधीतरी ऐक ना. थांब जरा. कोण पेडणेकर? अगं पेडणेकर काका गावचे. हॅलो, हा काका बोला. हा हा हा, हळू हळू हळू. काय म्हणताय? हा, मी बरं आहे, तुम्ही कसे आहात? हा, वा वा वा. मी घरीच आहे, रविवार ना, आज सुट्टी. हो, तुम्ही येत आहे? अहो या ना मग, या या या. हा हा, आहे, घरीच आहे, या या. पृथ्वी, हा, कुणाला या म्हणालास? पेडणेकर काका. ते आत्ता येत आहे तिथं? त्यांनी फोन केला, ते म्हणाले की मी मुंबईतच आलोय, तर घरी यास काय अरे येतो. तू का म्हणालास त्यांना? हो, अरे मग काय बोलायला पाहिजे होतं? अरे रविवारच्या दिवशी सगळे आले की मला सगळं करत बसावं लागतं. नाही म्हणायचं ना पृथ्वी. आणि डार्लिंग, ते काय असं जेवायला येत नाहीये. ते म्हणाले की आम्ही जेवायला येतो. ते म्हणाले मी आलोय, मुंबईत भेटून जातो. म्हटलं हो? या. तुझ्या गावची माणसं अशी उभ्या उभ्या येतात आणि जातात का? आठवडाभर राहतात. माझ्या गावची माणसं, तुझ्या गावच्या माणसांचं काढू मी? ए, चल रे. काढू तुझ्या गावच्या काय माणसांचं? काय? काय काय ते तुझे काका आले होते, ते काय म्हणाले, तुला फोन केला, मला म्हणाले ऐका जावई बापू, मी खाली आलोय, जरा वॉशरूमला जायचं होतं, वर येऊ का? जरा वॉशरूमला गेले, 3 महिने राहिले आपल्याकडे. आता ते वॉशरूम मध्ये पाय घसरून पडले म्हणून 3 महिने राहिले. मी केलाय खर्च, डॉक्टर, दवा पाणी सगळं मी केलेलं आहे. हो, मला माहितीये. त्यानंतर मी बोलावलं का कुणाला? कुणाचाही फोन आला की मी सांगते, बाबा तुम्ही 2-2 महिने राहता पडता, आम्हाला परवडत नाही. मी उगाच गुळ पाडत बसत नाही, डायरेक्ट सांगते तोंडावर. ए, मी गुळ नाही पाडलाय, कळलं ना? पण आता सुट्टीच्या दिवशी त्यांना काय यायचंय? मला काय माहिती आहे, येत आहेत तर येऊ दे ना. नको येऊ दे. मग काय बोलायला पाहिजे तू होतं? आल्या आल्या त्यांना घालव. आ? एक मिनिट थांब. वनी, थांब. आता घालव मी का? सांगते ते कर. वनी वनी काय? करत बसू नकोस. आपलं नुसतं गुळ पाडायचं. अरे पण आता काय बोलायला पाहिजे मग गप्प त्यांना? बस. ही बॅग इथे ठेव. ते आले की म्हणायचं की अरे काका, तुमचा फोन यायच्या आधी आम्ही निघणारच होतो, पण तुम्ही आलात म्हणून थांबलो. आता आम्ही लगेच निघणार आहोत असं सांग. वनी, काही वाटेल ते बोलतीयस तू, असं सांगायचं त्यांना. त्यांनी विचारलं कुठे जात आहे, तर काय सांगायचं? बालीला जातोय सांग. बालीला कशाला चाललोय आपण? मग तुला जे सुचेल ते सांग ना. वाटेल ते बोलतेस. पण मला नकोय रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कोणी जातील ते. म्हणजे
तुझ्या गावची माणसं ना गोचिडी सारखी आहेत, गोचिडी सारखी. वनी, शांत. बिल्डीच्या खाली येऊन फोन करतात. अरे आता केलं ना त्यांनी, ठीक आहे मी ना जेवढं आता. सांगितलं तेवढं करायचं. मी करतो. माझा रविवार खराब झाला ना, मग मग तू आहेस आणि मग मी आहे. बोल, हळू बोल आणि चेहरा नीट कर. आलो आलो. चेहरा हे आल्यावरती रविवारच्या दिवशी पाहुणे पाहुणे अतिथी जा देवो उघड. भव. हा हा अरे काका काका नमस्कार काका या 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 काका या 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 काका या 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 पोप्या काका किती दिवसांनी हा हा कसे आहात तुम्ही? मी मस्त मस्त बसा 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 हा, पाया पडतो काका पाया अरे पडतो. आता काय म्हातारा झालोय पाया पडायला हा? नाही पण पाया पड बा थोड्या मोठ्यांच्या पाया पडावं पड पड हा, आपले संस्कार असतात ना हो 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 पोप्या हो सुनबाई बाकी दिवसेंदिवस भक्कम होत चालली आहे हो कोल्हापूरची आहे ना वा वा. ए पोप्या हो. ते हे ना घरात तुझ्या काय? ते गोल फिरतं ते पंखा पंखा आहे ना काका वाढव मेला उकडतोय किती वाढव वाढव वनी ए पंखा वाढव रिमोट घे रिमोट नाही ते काय काय एसी लावून घे ना आता हा, शहरातली मोठी पोरं तुम्ही हा एसी आहे आहे? हा बेडरूम मध्ये बसूया का चला बेडरूम हे बेडरूम मध्ये पाणी गळतंय एसी मधून. गॅस संपलाय ना, काल रात्रीपासून तसंच होतंय नाही का? काय? मग उकडेल तुम्हाला हातमध्ये. अरे एसीचं कौतुक तुला मला नाही एसी बीसीचं कौतुक मला एसीची हवा आवडतच नाही ना हा. आपलं कसं ते गावी प्रत्येक घराच्या बाहेर माडाची झाडं ना माडाच्या झाडाखाली असं उघडं पंप बसायचं खाजवत वाजत वारा काय झुळझुळतो माहितीये तुला बोबे म्हणजे काय? पण आता माडाचं झाड कुठून आणू म्हणजे ना एकदम पोप्याच आहे एकदम बरोबर की नाही? आता कुठून आणायचं माडाचं झाड आम्ही आता बाहेरच जाणार होतो 5 दिवसासाठी. बॅग भरून ठेवली. कुठे? ही काय बॅग भरून ठेवली त्याच्यातून माडाचं झाड. ए, बाहेर चाललात अरे देवा तुमचा फोन आला म्हणून थांबलो, नाही तर आता निघणारच होतो. नाही ना, पण बरं केलं बाबा मी फोन केला तो आता गेला असत नाही काय अरे काकी तुझी बोलत होती वा पोप्याला फोन करून जावा म्हटलं तुला माहितीये ना काकाला धप्पा द्यायला आवडतो दिला की नाही धप्पा हा? ना दिला की नाही व? दिला हा. अरे, काकीला फोन करून सांगतो वाट बघत असेल हा हो, हो, हो. हॅलो हा ऐकलं का हा पोचलो का पोचलो पोचले पोचले होय तर हो हो अगं नाही माझे बाय काय नाही खाल्लं बाहेरचं माहिती आहे माझं पोट बिघडतं नाही खाल्लंय काय होय आता पोप्याकडे आलोय पोप्या का काकाला उपाशी पाठवणार आहे सुनबाई करतील काहीतरी आमरसपुरी वगैरे हो होय तर हा हॅलो ऐक ऐक ऐकलंस का ठेवतो म्हटलं हा हा ठेवतो हा चल नाही ते काकीला ऐकायला येत नाही ना अच्छा. तू काहीतरी एक बोलायचं ती काहीतरी दुसरं ऐकायची पण बोलत की जेवला काय बाहेर खाल्लं काय तर आता तिला माहितीये मी बाहेरचं खात नाही म्हटलं हाय सुनबाई एवढी भक्कम बनवेल आमरसपुरी वगैरे हा आमरसपुरी खायची हो. चालेल नाही पण आंबे संपलेत घरातले. हो काका हे आम्ही आता निघणारच होतो ना बाहेर, तर मग आंबे आणलेच नाहीत नाही खराब ना. होतील म्हणून. अगं तुला काय वाटलं ते काकीला सांगायला फक्त मला नाही आवडत आंबा बिंबा हट ते काय आंब्याचं कौतुक आमच्या कोकणात घराघराबाहेर असं आंब्याची झाड आहेत मला नाही आवडत आंबा बिंबा हो का? नॉनव्हेज करूया नॉनव्हेज कोंबडी नाही खाल्ली रे ती काकी माहिती आहे ना ती व्हेजिटेरियन आहे तिला आवडत नाही नॉनव्हेज बिनव्हेज कोंबडी खाऊया हिला येत नाही घरी बनवायला हिला चिकन नाही येत काय बनवायला. सुनबाई कोल्हापूरची ना काय तांबडा पांढरा एकदम काय बनवला पाहिजे तू हा नाही, नाही ती येत खाते मला. फक्त बनवत नाही तुम्ही खाता कसे हा आम्ही हे करतो हॉटेल मधून मागवतो हो. एक बाकी बरं आहे. हो. तो शहरातल्या लोकांचं हे बरं आहे. फोन केला ऑर्डर केली 10 मिनिटात हातात मागव हे ऑर्डर मागव ठीक आहे नाही हे आता बकरी ईद झाली की नाही काका? सगळ्या कोंबड्या संपल्या बकरी ईदला. वाटेल ते बोलते बकरी ईदला कोंबड्या संपल्या तुझं तुला कळलं बरं झालं बाबा संपल्या कोंबड्या. नाही संपल्या म्हणते ती बरोबर आहे माझ्या लक्षात नाही आलं अरे पटकन पण एखाद्या हॉटेलमध्ये तरी असेल नाही का? नाही काका गॅसचा प्रॉब्लेम होतो ना हो. एलपीजीचा प्रॉब्लेम होतो ना हॉटेल्स बंद आहेत हल्ली अरे हा हा आम्ही आलो तिकडे लढताय तिकडे मिळाला आमचा गॅस बंद केला नाही तर काय आम्हाला पण एका हॉटेलात गॅस नाही माहिती सगळे चुलीवर करताय हे बरं आहे बरं नाही बरोबर आहे ते नाहीच मग आता पिझ्झा मागव पिझ्झा त्याला कुठे गॅस लागतो तर गरम पेटीत टाकतात ना पिझ्झा मागव काका तुम्हाला बरं माहिती हो पिझ्झा पिझ्झा सगळं म्हणजे अरे आपला तो मंग्या नाही मंग्या कोण मंग्या देसाई
तो नालासोपाराचा मंग्या काका हा हा त्याच्याकडे गेलो ना तर त्याच्या पोरान पिझ्झा मागवला अच्छा. 10 मिनिटात हजर माहिती अच्छा, अच्छा. आहे लागतो पिझ्झा हा, ते- पिझ्झा मागूया नाही, पण काका ते शरीरासाठी चांगलं नसतं. केवढं वजन वाढतं काका, होय काय केवढं वजन वाढतं. हा हा पिझ्झा आणि हे आहे ना पिझ्झा पचायला 3 दिवस लागतात. काही कोणाला आहे थांबूया 5 दिवस आपल्याला काय नाही काका, पण नाही म्हणजे पचना मुद्दा नाहीये हे जठराला किती त्रास होतो. डायरेक्ट जठराला हो ये बापरे म्हणजे एवढा येते हो ना काका. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.